प्रेक्षक हो, आज आपल्या सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक आणि व्यावसायिक प्रीतम व्यवसाय समूहाचे संस्थापक अभिनय कामाजी इथं उपस्थित आहेत। भारतातली पहिली ज्येष्ठ नागरिकांसाठीची आनंद शाळा ते सांगलीमध्ये सुरू करतायत आणि या शाळेसंदर्भात जाणून घेण्यासाठी आपण त्यांना आपल्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज बोलावलंय। तर मी कामाजी सरांचं सत्यवेदच्या वतीने स्वागत करतो। सर नमस्कार। नमस्कार। सांगलीमध्ये तुम्ही व्यवसाय करताय बऱ्याच वर्षांपासून, साधारण 25 वर्ष झाली। तर तुम्ही सांगलीमध्ये कसे आलात, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, या व्यवसायाच्या सुरुवातीला तुम्ही काय करत होतात, कोणती नोकरी केली का, तर याबद्दल सविस्तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। माझं जन्मगाव किल्ले धारूर बीड जिल्हा। बरं। आणि तिथं 10वी पर्यंत शिक्षण झालं माझं आणि व्यवसाय वडिलांचा रेडीमेड कापड दुकान होतं। बरं। ते मी पण बघत होतो। 7वी ते 10वी वडिलांच्या कोर्ट कचेऱ्या असायच्या, काही बाहेरगावी जावं लागायचं, त्यावेळेस मी दुकान पण सांभाळत होतो आणि तेव्हापासूनच मला व्यवसायाचे धडे मिळाले। आणि 10वीला बहिणीचं लग्न झालं। परत एक आमच्या वडिलांनी जागा खरेदी केली होती, ते कुळ कायद्याने ती गेली आणि पैसे पण परत मिळाले नाही आणि त्या कुळ कायद्याच्या ह्याच्यात आमचं दुकान आहे ते रस्त्यावर टाकलं होतं आणि मग आम्हाला नाईलाजाने दुकान वडिलांना बंद करून घरात व्यवसाय न्यावा लागला। मग ते शक्य नव्हतं, मग तो आमचा व्यवसाय रेडीमेडचा बंद पडला। मग 10वीची परीक्षा झाल्यावर जरा आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळं आईने विचारलं, तू मामाकडे जातोस का? आणि बहिणीचं पण लग्न झाल्यामुळं थोडी आर्थिक परिस्थिती खालावली होती। तर मी म्हटलं जातो मी, काय अडचण नाही। मग माझे मामा सातारला असतात। मग आईने मला 1989 साली सातारला पाठवलं आणि मी 1989 ते 2000 11 वर्ष मामाकडं पूर्ण व्यवसायाचं ट्रेनिंग घेतलं, सर्व कामकाज सांभाळलं। अगोदर सुरुवातीला अगदी झाडणे, माल लावणे, टोटल कामगार म्हणून सुरुवात करून ॲज ए मालकापर्यंतची सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पडल्या आणि 11 वर्षाचं जे ट्रेनिंग मिळालं, मला प्रशिक्षण मिळालं, त्याचा माझ्या व्यवसाय चालू करण्यासाठी चांगला उपयोग झाला। मामांनी माझं 1998 साली लग्न करून दिलं आणि त्याला 1.5 लाख रुपये खर्च केले आणि त्यानंतर व्यवसायाला मला 1.5 लाख रुपये दिले। मग 1.5 लाख रुपये घेऊन 26 जानेवारी 2000 साली मी सांगलीत व्यवसाय चालू केला आणि माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली। मला कॉलेजच्या जीवनात मी डायरी लिहित होतो आणि त्याचं नाव मी प्रीतम ठेवलं होतं। मग त्यामुळं मी माझ्या व्यवसायाचं आवडीचं नाव म्हणून प्रीतम डिस्ट्रीब्युटर सुरुवात केली 26 जानेवारीला 2000 साली आणि मुलाचा जन्म झाला 27 जून 2000 साली। मग त्याचं पण नाव प्रीतम ठेवलं, आवडीचं नाव म्हणून। अशी आमची स्वतःची सुरुवात झाली व्यवसायाची आणि कुटुंबाची पण। आणि आम्ही सांगलीमध्ये आलो 2000 साली आणि आम्हाला खूपच चांगली लाभली आणि गणपतीचा आशीर्वाद मिळाला। आणि सुरुवातीला मी नवनीतची एजन्सी घेऊन आलो, कारण नवनीतचे डायरेक्टर जितूभाई गाला ते माझं काम पाहत होते आणि त्यांना माझ्यावर एक विश्वास होता की हा काहीतरी करून दाखवेल। मग माझ्याकडे पैसा नसताना सुद्धा त्यांनी मला सांगलीचं काम दिलं आणि एक संधी दिली व्यवसायाची चांगली आणि सपोर्ट पण दिला आणि माझ्या व्यवसायाची मी सुरुवात केली नवनीतची एजन्सी घेऊन। 2003 साली कॅमलिनची एजन्सी घेतली। श्री दांडेकर साहेबांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि मग एक एजन्सी आम्ही वाढवत गेलो। मग त्यानंतर निप्पो घेतली, बल्लारपूर घेतली, पाट्या, स्टेशनरी, दिल्ली स्टेशनरी, हे कंपास, हे सर्व काय आम्ही विकत होतो। प्लस हे सर्व एजन्सी लाईन चालवत असताना आपल्याला कायमस्वरूपी एक विक्रीचा स्रोत पाहिजे, जेणेकरून आपल्याला खर्च परवडले पाहिजेत। त्या हिशोबाने आम्ही झेरॉक्स पेपर सुरुवात केली। सुरुवातीला माल आम्ही पुण्यातनं एक बंडल आणून कट पॅक करून स्वतःच्या ब्राऊन पेपर कवरमध्ये विकला। मग त्याच्यातसुद्धा आम्हाला खूप अडचणी आल्या, वेळ लागला रुटीन बसायला, पण प्रयत्न केल्यावर यश हे नक्कीच येतं। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। त्यानुसार आम्ही प्रयत्न करत राहिलो, आम्हाला यश मिळत राहिलं आणि मग एक दिवस आम्ही झेरॉक्स पेपरचे 50-60 टन महिन्याला विक्री करेपर्यंत आम्ही पोहोचलो आणि स्वतःचा ब्रँड पण बनवला। आणि नंतर कंपनीचे ब्रँड झाल्यावर मग कंपनीची एजन्सी पण घेतली बल्लारपूरची। अशा पद्धतीने आमची व्यवसायाची चांगली यशस्वी घोडदौड चांगली चालू झाली। 25 वर्ष आज आमच्या व्यवसायाला पूर्ण झालेली आहेत। 26 जानेवारीला आपला रौप्य महोत्सव साजरा झालेला आहे आणि अशा प्रकारे व्यवसायाला खूप छान आम्हाला यश मिळालं आणि त्या यशासाठी आम्हाला सर्व सांगलीकरांनी प्लस आमचे वेलविशर्स आणि सर्व ग्राहक आणि सप्लायर्स यांना मी श्रेय देतो आणि त्यांनी खूप छान असं आम्हाला सहकार्य केलं आणि इथपर्यंत आणायला मदत केली।
अशा प्रकारे आमची व्यवसायाची सुरुवात झाली. तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की अनेक नामवंत कंपन्यांसोबत तुम्ही काम केलं आहे, तर हा एक व्यवसायातला अनुभव म्हणून तुम्हाला कसा होता? काही चांगले वाईट अनुभव तर कसं, प्रत्येक आपण जीवन जगतो तर अनुभव येतात, व्यवसायात येतात, जीवनात येतात. आणि आम्ही ज्यावेळेस सांगलीत आलो त्यावेळेस आमचं स्वतःचं घर नव्हतं, गोडाऊन नव्हतं. आम्ही हिराबाग कॉर्नरला 110 स्क्वेअर फूटचा एक गाळा घेऊन तिथनं सुरुवात केली. ज्यावेळेस आम्ही राहत होतो आंबेडकर रोडला, एक 125 स्क्वेअर फूटची रूम होती. त्यात एक रूममध्ये आम्ही राहत होतो, माल ठेवत होतो. आणि माझ्या मुलाचा जन्म झाला त्यावेळेस तर म्हणजे 10-12 ठिकाणी पाणी गळत होतं. एवढी हालाकीच्या दिवसातनं आम्ही संघर्ष करून आज 25 वर्षात यशस्वी उद्योजक म्हणून झालेलो आहोत. आणि म्हणजे अशा प्रकारे अडचणी खूप येतात. म्हणजे आम्हाला ज्यावेळेस आम्ही कॅमलिनची एजन्सी घेतली त्यावेळेस तर बऱ्याच इथल्या नामांकित व्यावसायिकांनी त्याला विरोध केला की तुम्ही कंपनीला पत्र लिहिले की तुम्ही कसं काय अशा व्यक्तीला एजन्सी देऊ शकतात. पण कंपनीचा विश्वास होता, आमच्या कर्मावर विश्वास होता, प्रामाणिक मेहनतीवर विश्वास होता. त्यामुळे आम्ही यशस्वी झालो. आणि आज सगळ्यांनी आम्हाला व्यवस्थित सपोर्ट केला आहे, सर्वांनी खूप सहकार्य केलं आहे. त्यामुळे आम्हाला व्यवसाय करायला काहीच अवघड गेलं नाही आणि आमची यशस्वी वाटचाल इथपर्यंत 25व्या वर्षापर्यंत येऊन पोहोचली. तर तुम्ही या व्यवसायामध्ये 25 वर्षापासून कार्यरत आहात. व्यवसाय करतानाच तुम्ही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतला आहे, स्वतः अनेक समाजसेवा केल्यात. तर या सामाजिक उपक्रमांबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणकोणत्या सामाजिक सेवा तुम्ही दिल्यात? कसं आहे, आपण व्यवसाय करतो, नफा कमवतो, त्यातनंच आपण काही समाजाचे देणे लागतो. एकमेकाला सहकार्य करणं ही आपली वृत्ती असली पाहिजे आणि दिल्याने कधीच कमी पडत नाही, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मग आम्ही सुरुवातीला वर्धापन दिन आहे तो आपलं आजूबाजूच्या लोकांना जेवायला आहे बोलून असं व्यापाऱ्यांना असं साजरा करायचो. पण त्यातनं एवढा मनाला आनंद मिळाला नाही. म्हणून आम्ही काही दिवसातच आमचा वर्धापन दिन 26 जानेवारीला ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा घेऊन आणि सहली काढायला सुरुवात केली. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची आम्ही 26 जानेवारीच्या अगोदर 2 दिवस 24 किंवा 25 तारखेला सहल काढतो. त्यांना बाहेर असं 1 दिवसाच्या सहलीला घेऊन जातो, ट्रॅव्हल्स घेऊन जातो. सुरुवातीला आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा 41 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन गेलतो आम्ही कनेरी मठला. आणि मग तिथनं सुरुवात झाली तर आमचे सांगलीच्या आजूबाजूचे सर्व ठिकाणं फिरून झालेले आहेत आमचे. त्यामध्ये सांगली स्टँड परिसर व फौजदार गल्लीतले जास्त, फौजदार गल्ल्या आज 5 फौजदार गल्ल्यात आणि फौजदार गल्ली आणि स्टँड परिसरातल्या लोकांना आम्ही घेऊन जात होतो. त्या परिसरापुरतंच अगोदर मर्यादित कार्य होतं आमचं. आता सांगलीतनं भरपूर ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात आणि 26 जानेवारीला मी ज्येष्ठ नागरिकांची सहल काढतो आणि त्यांना एक दिवस पूर्ण आनंद द्यायचा प्रयत्न करतो. मग त्यांना गाडीमध्ये माईक देतो, सगळं गाणे म्हणायला लावतो, गवळणी, गप्पा गोष्टी, स्पर्धा घेणे, अशा प्रकारचं त्यांचा एक दिवस पूर्ण आनंदात गेला पाहिजे. त्यांना स्थलदर्शन घडवतो, माहिती सांगतो. अशा प्रकारे आम्ही सुरुवात केली. आणि माझा वाढदिवस 14 ऑगस्टला असतो, तो मी 15 ऑगस्टला साजरा करतो. 15 ऑगस्ट म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट 2 राष्ट्रीय सण साजरे केले जातात त्यानिमित्ताने आणि एक वातावरण पण छान राहतं. हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि लक्षात ठेवायला सोपं एकदम. मग आम्ही 15 ऑगस्टला आनंद मेळावा घेतो. आनंद मेळावा अगोदर आम्ही फौजदार गल्लीत विठ्ठल मंदिरमध्ये घेत होतो आणि आता आमच्या प्रशस्त अशा 2 इमारती झालेल्या आहेत, आमचे हॉल आहेत, त्यामुळे आम्ही आता आमच्या हॉलमध्ये घेतो. मग त्याच्यात 11 ते 5 आम्ही घेतो. झेंडावंदन, जिलबी वाटप असे सगळे उपक्रम राबवतो आणि पूर्ण एक त्यांचा 11 ते 5 पूर्ण दिवस आनंदात घालवायचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. बक्षीस वाटप करतो, त्यांना पूर्ण गाणे म्हणणे, नाचणे, सगळ्या अशा प्रकारच्या ज्यातनं लिंबू चमचा स्पर्धा घेणे असे सुद्धा आम्ही त्यांचे खेळ घेतो. आणि म्हणजे पासिंग हे सगळ्या प्रकारला त्यांना, जेणेकरून पूर्वी शाळेत कशा आपण आनंदात राहत होतो, सगळे खेळ खेळत होतो, तो फिलिंग द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. कालच कोल्हापूर येथे तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने मला समाजभूषण पुरस्कार दिला. तुम्ही आत्ताच बोलताना उल्लेख केलात की अनेक सामाजिक उपक्रम तुम्ही राबवताय. व्यवसाय आणि व्यवसायासोबत एक सामाजिक भान ठेवून तुमचं हे काम आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असताना 2019च्या दरम्यान 19-20मध्ये महापूर आला किंवा 2005चा महापूर असेल. यावेळेला स्टँड परिसरामध्ये असणाऱ्या आपल्या उद्योगामध्ये कदाचित ते पाणी आलं असेल, त्या परिसरामध्ये सर्वत्र पाणी पसरलेलं होतं, तर तिथं प्रचंड मोठं नुकसान झालं असणार आहे. तर यानंतर तुम्ही कशी उभारी घेतलीत आणि हे आव्हान कसं स्वीकारलं? जेव्हा 2005मध्ये
भरपूर वर्षानंतर म्हणजे शतकानंतर ज्यावेळेस सांगली शहरात पाणी आलं आणि बऱ्याच लोकांना याची कल्पना नव्हती, त्यामुळे आर्थिक नुकसान पण भरपूर झालं आणि आमच्या दुकानात घरातसुद्धा पाणी आलं. पण आम्ही बऱ्यापैकी माल शिफ्ट केला होता. इथं आमचे रिलेटिव्ह आहेत, पुरमवार फॅमिली आहे, त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्ही त्यांच्या गोडाऊनला माल नेऊन टाकला होता आणि राहायला पण त्यांच्याकडेच गेलो होतो. आणि मग अशात दुकानात पाणी आलं होतं, घरात पाणी आलं होतं, पण घर पण पाण्यात होतं. आम्ही राहायला दुसरीकडे गेलो होतो आणि दुकानातलं पण साहित्य हलवलं होतं. त्यामुळं विशेष 2005च्या ह्याच्यात आमचं नुकसान झालं नाही, कारण कमी प्रमाणात पाणी आलं होतं. 1.5-2 फुटच दुकानात आलं होतं. आणि ज्यावेळेस आम्ही स्वतःची अगोदर त्यावेळेस आम्ही भाड्याने होतो, ज्यावेळेस आम्ही स्वतःची बिल्डिंग बांधली 2005ला जागा विकत घेऊन 2007ला आम्ही स्वतःच्या वास्तूमध्ये गेलो आणि 7/7/7ला आम्ही प्रीतम हाऊस बिल्डिंगचं ओपनिंग केलं. तिथे 2 मजले आम्ही व्यवसायासाठी वापरले आणि 2 मजले राहण्यासाठी वापरले. आणि असंच आम्हाला 2005 साली महापुराचा अनुभव होता, त्या हिशोबाने आम्ही जरा उंच पाया हे घेऊन आम्ही त्याची तजवीज केली होती. पण 2019ला जेव्हा महापूर आला त्यावेळेस सुद्धा लोकांचे सगळे अंदाज फेल ठरले आणि 2005पेक्षा प्रचंड सांगलीत पाणी घुसलं. जवळजवळ 60% सांगली पाण्यात होतं आणि त्यावेळेस खूपच म्हणजे पाणी, दुकानात 9 फूट पाणी होतं आणि आम्ही माल हलवला होता, पण तरीसुद्धा वरच्या रॅकमधला किंवा फर्स्ट फ्लोअरचा काही माल आमचा भिजला आणि त्यात काही रॅक्स हे वह्या थोड्या काढायच्या राहिल्यामुळं ते फुगून रॅक्स पण फुटल्या. असं आमचं साधारण 14,80,000चं नुकसान झालं. आमचा इन्शुरन्स होता, बऱ्यापैकी आम्ही माल शिफ्ट केला होता, म्हणजे अगदी 10%च आमचं राहिला होता माल, तो खराब झाला होता. पण आमचा इन्शुरन्स असल्यामुळे आम्हाला इन्शुरन्स कंपनीने क्लेम दिला आणि इन्शुरन्स कंपनीने क्लेम पण दिला. त्यावेळेस ज्यावेळेस अधिकारी चेकिंगला आले होते त्यावेळेस आम्ही म्हणजे ज्यावेळेस महापूर ओसरला त्यावेळेस सगळ्या घरचं वातावरण डिस्टर्ब झालं होतं, स्वयंपाक करणं कुणाला शक्य नव्हतं, आर्थिक परिस्थितीमुळं हे नव्हतं. त्यामुळे आम्ही 2005ला सुद्धा गल्लीतल्या लोकांना हॉटेलचे कुपन दिले होते, तुम्ही तिथं जावा, नाश्ता करा, चहा करा, त्याचं बिल आम्ही नंतर भागवतो. ती सुरुवात एक किरकोळ सुरुवात होती आणि 2019ला आम्ही अन्नछत्र लावलं. 4 दिवस 2 टाईमचं आम्ही पोळी भाजी हे कंटिन्यू सप्लाय करत होतो. सगळ्या गल्लीत आणि आजूबाजूच्या सर्व लोकांनी त्याचा लाभ घेतला आनंदाने आणि आम्हाला सुद्धा खूप उत्साह आला. ज्यावेळेस इन्शुरन्स कंपनीचे लोक चेकिंगला आले होते त्यावेळेस माझं लक्ष सगळं ते अन्नदानाच्या कार्यक्रमात होतं आणि मग ते म्हणले, आम्ही आलो आहे, तुम्ही आमच्याकडे लक्ष देणं. म्हणलं थोडी गर्दी झाली आहे, थोडं ॲडजस्ट करतो, एक 15-20 मिनटात तुमच्याकडे येतो मी, तोपर्यंत तुम्ही बघा म्हणलं काय काय नुकसान झालं आहे काय नाही. मग मी एक अर्धा तासाने आल्यावर त्यांनी सगळं पाहणी केली होती, फोटो हे काढले होते आणि मला म्हणले काही तुम्ही काळजी नका, तुम्ही खूप छान काम करताय, तुमचं एवढं स्वतःचं नुकसान होऊन सुद्धा तुम्ही सामाजिक कार्यात अन्नदानात लक्ष घातलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त क्लेम मिळवून देऊ आणि लवकरात लवकर देऊ. त्यांनी बोलण्याप्रमाणे आम्हाला क्लेम लवकर मंजूर करून दिला. आमचं जे काय नुकसान झालं होतं ते क्लेममधनं आलं, प्लस आम्हाला म्हणजे गव्हर्नमेंटने सुद्धा तिन्ही फर्मला 50-50 हजार डिक्लेअर केले होते ते मिळाले. प्लस आम्हाला कंपनीने सहकार्य म्हणून नवनीतने 1 लाखाच्या वह्या दिल्या. कॅम्लिनने आमचं स्टेशनरी खराब झालेलं परत घेतलं. म्हणजे जेणेकरून आपण ह्या सगळ्या तजवीज केल्या तर आमचं नुकसानीपेक्षा जास्तच आम्हाला सहाय्य मिळालं आणि त्यामुळं आम्हाला संकट ते आमच्यावर आलेलं नाही, आर्थिक संकट. आणि असं आम्ही प्रत्येक वेळी मालाचा इन्शुरन्स करतो, कामगारांचा इन्शुरन्स करतो, मेडिक्लेम काढतो, स्वतःचा मेडिक्लेम पहिल्यापासून काढलेला आहे. त्यामुळं हे खर्च आमच्यावर स्वतःवर येत नाहीत आणि त्यामुळं आर्थिक आपल्याला व्यवस्थित राबवता येतं सगळा विषय. तर आम्ही सांगेल की सगळ्यांनी इन्शुरन्सचा फायदा घेतला पाहिजे. तर माझ्या ऐकण्यात असं आहे की सांगलीमध्ये भारतातली पहिली आनंदाची शाळा सुरू होते आणि ती शाळा तुम्ही सुरू करताय. ही कल्पना कशी सुचली, ही नेमकी संकल्पना काय आहे याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. आम्ही कसं आहे, तुम्हाला अगोदर पण मी सांगितलं की वर्धापन दिनाच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावे सहली काढून आम्ही आमचा वर्धापन दिन वाढदिवस साजरा करतो आणि त्याला येणारा जो खर्च आहे तो आम्ही आमच्या सिस्टीममध्ये आमच्या चुकीला आम्ही 50-100 पेनल्टी टाकतो. आम्ही स्वतःसुद्धा मालक पेनल्टी भरतो. जी काय पेनल्टी जमती प्लस आमच्या उत्पन्नातला 1-2% भाग असा आम्ही सामाजिक कार्याला खर्च करतो आणि त्यामध्ये बऱ्याच योजना राबवतो. आम्ही 5 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आम्ही. प्लस आम्ही उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करतो आणि त्यांनी नोकरी लागली, त्याचं उत्पन्न सुरू झालं की ते परतफेड करायचे. अशा प्रकारे आम्ही मदत करतो आणि ह्यातनंच मग आम्हाला जे आनंद मिळावे किंवा ज्येष्ठ नागरिकांचे आम्ही कार्यक्रम घेतो, सहली काढतो. ह्यातनं सध्याची समाजातली जी अडचण आहे
ती आम्हाला लक्षात आली. कारण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होते, आता विभक्त कुटुंब पद्धती आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारलेली आहे. मुलं फार मोठं शिक्षण घेतात, मग शिक्षण घेतलं तर नोकरीसाठी त्यांना बाहेर पडावं लागतं आणि मग काही वेळेस पालकांकडं दुर्लक्ष होतं, त्यांच्याकडं लक्ष देणारं कोणी राहत नाही. ही समस्या आमच्या लक्षात आली आणि आम्ही ती पूर्ण अभ्यास केल्यावर मग आपण ज्येष्ठ नागरिक जे एकटेच राहतात ह्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं, ही आम्हाला संकल्पना म्हणजे डोक्यात चालू लागलं चक्र. आणि त्यातनंच मग आम्ही आनंद शाळा स्थापन करायची सुरुवात केलेली आहे आणि त्याचं कामकाज आता चालू झालेलं आहे. तर ह्या आनंद शाळेसाठी तुम्ही सदिच्छा दूत ब्रँड अँबॅसेडर म्हणून गिरीश ओक यांची निवड केली. तर हे कसं जमवलं? आणि गिरीश ओक हे एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत, आणि मग गिरीश ओकच का? कसं असतंय, कुठलाही प्रोजेक्ट करायचा असेल आणि मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर आपल्याला ब्रँड अँबॅसेडरची गरज पडते. कारण माझ्या चेहऱ्याकडे पाहून कोण ते बघणार व्हिडिओ. आणि कसं आहे की एक चांगला उत्कृष्ट नावाजलेला आणि ज्यांनी स्वतःचं अस्तित्व स्थापन केलेलं आहे अशी माणसं आपली ब्रँड अँबॅसेडर झाली तर नक्कीच त्याचा उपयोग आपल्या व्यवसायाला होतो. आणि गिरीश ओक हे स्वतः ज्येष्ठ नागरिक आहेत, 65 वर्ष वयाचे आहेत आणि त्यांचा स्वभाव, चेहरा हे सर्व मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषांना सूट होणार आहे, सगळ्या पब्लिकला सूट होणार आहे. म्हणून आम्ही गिरीश ओक साहेबांची निवड केली. त्यांना ज्यावेळेस सांगलीला नाटक होतं तिथं प्रत्यक्षात भेटलो, त्यांच्याशी सगळी डिस्कशन केलं, मग त्यांच्या शूटिंगला गेलो आणि आमचे ब्रँड अँबॅसेडर गिरीश ओक असे ठरलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट दिलेला आहे, सहकार्य करत आहेत आणि शेवटपर्यंत सहकार्य राहावं. तुमचंही वय 52 आहे, तुम्ही आता निवृत्तीच्या दिशेनं वाटचाल करताय. ही वाटचाल करत असताना तुम्हाला असं जाणवलं का की बाबा आता आपल्यासाठी पण थोडासा एक वेगळा आनंद असायला पाहिजे? निवृत्त होणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्यांना करायच्या होत्या, ज्या राहून गेल्यात, त्याचा आनंद त्यांना पुन्हा मिळायला पाहिजे. आणि हेच साध्य करण्यासाठी कदाचित तुम्ही आनंदाची शाळा सुरू करताय. आणि मग याची जी मूळची जी संकल्पना आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि ह्या आनंदाच्या शाळेमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे सगळे विभाग आणि त्याची प्रक्रिया कशा स्वरूपाची असणार आहे? कसं आहे की ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा, आता ह्यामध्ये जी कुणासाठी आहे, पहिले आनंद शाळा कुणासाठी आहे तर ज्या ज्येष्ठ नागरिकांना मूलबाळ नाही आहेत किंवा त्यांचे पाहुणे जवळ नाही आहेत, एकटेच जीवन जगतात आणि कुणाची मुलं आहेत तर ती परदेशात आहेत, त्यांच्या करिअरमुळे ते परदेशात गेलेत, ते पैसे देऊ शकतात पण वेळ नाही देऊ शकत, स्वतः इकडे येऊ शकत नाहीत. मग अशांसाठी, किंवा ज्यांना नुसत्याच मुली आहेत मग त्यांना मुलींकडे राहायचं नसेल, स्वतंत्र स्वतःचं जीवन जगायचं असेल, स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचं असेल, स्वतःच्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या असतील तर मग त्यांनासुद्धा एक ठिकाण आनंदाचं उपलब्ध व्हावं, सामूहिक आनंद निवास उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळेची स्थापना करत आहोत. आणि त्याचा शुभारंभ आम्ही 26, 27, 28 जानेवारी 26ला करतो. म्हणजे अजून साधारण 7 महिने अवकाश आहे. आत्तापर्यंत बांधकाम एक साधारण 55 ते 60% बांधकाम झालेलं आहे आणि निश्चितच आम्ही ते टार्गेट कंप्लीट करून फेज 1 तर आपण सुरुवात करतोय 26 जानेवारीला. आता शाळा म्हटलं की आपल्याला शाळेची घंटा लक्षात येते. तर तुमच्या या शाळेचं नियोजन कसं आहे आणि याच्यामध्ये पण काही तशा तासिका वगैरे असणार आहेत? आता आपण आनंद शाळा आता भारतात कसं की ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची भरपूर ऑलरेडी ठिकाणं आहेत, पुण्याला अथश्री आहे किंवा असे बरेच आता झालेले आहेत. पण आम्ही ही शाळा का स्थापन केली तर नुसतंच त्यांना खूप मोठ्या गोष्टी सवलती दिलेल्या आहेत किंवा खूप पॉश लॅविश राहायची व्यवस्था केलेली आहे, पण त्यांच्यासोबत त्यांच्या पाहिजे त्यावेळेस जर माणसंच उपलब्ध नसतील, मन मोकळं करायला, गप्पा मारायला माणसं समोर नसतील, किंवा मला ज्यावेळेस कॅरम खेळायचं आहे त्यावेळेस समोर कॅरम खेळायला कोणी नसेल, किंवा मला ऑलरेडी तबला वाजवायचा आहे तर ऐकायला कोणी नसेल तर ती मजा नाही. मग त्यासाठी आम्ही काय केलं की त्यांची आनंद निवासमध्ये निवास राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आनंद शाळेचं शेड्यूल 11 ते 5 दिलेलं आहे. 45 मिनिटाचे तास दिलेले आहेत. सुरुवातीला आनंद शाळा भरताना आपण प्रार्थना आहे, ते राष्ट्रगीत हे सर्व करणार आहोत, घंटा पण वाजवणार आहोत. म्हणजे पूर्ण लहानपणीचा फील, म्हणजे जसं आपण म्हणतो ज्येष्ठ झालं की आपण परत लहान होतो, तो लहानपणीचा आनंद तुम्हाला घेता यावा. 45 मिनिटाचे तास अशासाठी दिलेले आहेत की 15 मिनिट ह्या वर्गातनं त्या वर्गात जायला. आपण शाळेत असताना जसं एकाच वर्गात बसतो आणि शिक्षक बदलतात, तसं आपल्या आनंद शाळेत आपल्याला वर्ग बदलायचे आहेत
आणि सगळीकडे जाऊन आनंद घ्यायचा आहे. आता आम्ही 45 मिनिटाचे तास केलेत, 15 मिनिट इकडं तिकडं राहायला, फ्रेश व्हायला, त्याला ह्या दृष्टीने आपण दिलेले आहेत. तर 11 ते 5 मध्ये 5 तास केलेले आहेत आणि 1 तास जेवणाचा आहे. आपल्या सोयीनुसार आपल्याला 14 प्रकारचे आम्ही ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एक बैठे खेळ हॉल, सुरुवातीला तुम्ही बैठे खेळ हॉलमध्ये जाऊ शकता. तिथं कॅरम, बुद्धिबळ, पत्ते, सापशिडी काय आपल्याला आवडीच्या गोष्टी खेळू शकता. परत इन्स्ट्रुमेंट हॉल आहे, म्हणजे वाद्य, तिथं तबला, गिटार, पेटी, हार्मोनियम, तुम्हाला जी आवड आहे ती वाजवू शकता. परत माहिती तंत्रज्ञान हॉल आहे, तिथं जाऊन तुम्हाला मोबाईल कसा वापरायचा, फेसबुक कसं करायचं, त्यानंतर इंस्टाग्रामला कसं हे करायचं, रील कशा बनवायच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं शिकायला मिळतील, अनुभवायला मिळतील. अशा प्रकारे स्विमिंग आहे, जिम आहे, योगा आहे, मेडिटेशन आहे, झुंबा आहे, त्यानंतर टर्फ आहे, मंदिर आहे, गोशाळा आहे, अशा सगळ्या प्रकारची सोय केलेली आहे 1.5 एकरमध्ये. आणि आपल्याला अजून जर त्याचा खूप छान प्रतिसाद आला तर आपल्याला जागासुद्धा वाढवू शकतो आपण. त्यानुसार अजून आपली आनंदशाळा मोठी होऊ शकते. आणि ही पूर्ण सांगली शहरात असून निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि सगळ्यांसाठी जवळ पडेल अशी आम्ही आनंदशाळा साकारत आहोत. आणि 11 ते 5 जे जवळचे लोक आहेत की जे 5-10 किलोमीटर राहतात, तर ते 11 ते 5 येऊन जाऊन आनंदशाळा करू शकतात. स्वतःच्या गाडीने येऊ शकतात किंवा आमची स्कूल बस तुम्हाला घ्यायला येईल तुमच्या तिथं, आणि तुम्ही शाळेत जसं पूर्वी जात होता तसं स्कूल बसमधनं यायचं आहे आणि स्वतःच्या गाडीने येऊ शकता. असं दोन्ही प्रकारचं तुम्हाला सोयीस्कर काय आहे त्याप्रमाणे करू शकता. घरातनं जेवून येऊ शकता किंवा आनंदशाळेत जेवणाची मेस लावू शकता किंवा नाश्ता करू शकता, चहा घेऊ शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला आपण सोयी दिलेल्या आहेत. आणि जे राहायलाच येणार आहेत त्यांच्यासाठी तर 1 दिवस ते शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सोय केलेली आहे. 1 दिवस या, 8 दिवस या, महिनाभर या, 1 वर्ष या. तुम्ही आल्यानंतर नक्कीच तुम्हाला आनंदशाळेत आनंद मिळणार आहे आणि तुम्ही स्वतःहून जास्त येणार आहात. आणि ज्यांची सोय नाही, एकटेच राहतात, त्यांनी तर मी म्हणतोय कायमस्वरूपी यावं. कारण आपण आलोय ते आनंदाने जीवन जगण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर आनंदाने हे करण्यासाठी, वापर करण्यासाठी जीवनाचा. तर त्या दृष्टीने आम्ही आव्हान करतो की जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सामील व्हावं. तुम्हाला समजा कुटुंबाला 8-10 दिवस वैष्णोदेवी किंवा लांबच्या टूरवर जायचं आहे, तुम्ही सोबत ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाऊ शकत नाही, तर बिनधास्तपणे 8-10 दिवस आमच्याकडे आणून सोडा. जाताना परत आलं की घेऊन जावा, आम्ही त्यांचा आनंदाने सांभाळ करू आणि त्यांना निश्चितच आनंद देऊ. आनंद शाळेमध्ये प्रवेश घेण्याची नेमकी प्रक्रिया काय असणार आहे? आता आनंद शाळेत प्रवेश तर घेतल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार की आपल्याला आनंद शाळेत जायचं आहे? त्यासाठी आपल्याला प्रवेश घ्यावा लागेल. आणि प्रवेश तुम्ही 1 दिवसाचा घेऊ शकता, 1 आठवड्याचा घेऊ शकता. म्हणजे प्रवेश घेताना तुम्ही आठवड्याची फीस, महिन्याची फीस, वर्षाची फीस भरून घेऊ शकता. आणि ती आपली नॉमिनल आपण फीस ठेवलेली आहे. आपला त्याच्यातनं नफा हा कमवणे उद्देश नसला तरी बऱ्याच वेळा काय होतं की नुकसान पण जास्त होऊ शकतो. एकदम लगेच ही नवीन संकल्पना आहे, लोकांना रुजायला थोडा वेळ लागू शकतो. सुरुवातीला आपल्याला जर तेवढी संख्या जेवढी आपण व्यवस्था केली तेवढी नाही मिळाली तर नुकसान पण होऊ शकते. पण आम्ही आमच्या व्यवसायातनं त्याची नुकसान भरपाई करू अशी आम्ही तयारी ठेवलेली आहे. त्यामुळं आम्हाला आत्ताच सांगू शकत नाही की किती नुकसान होणार आणि किती फायदा होणार. जर चांगला प्रतिसाद मिळाला तर थोडा बहुत फायदा पण होऊ शकतो. आणि आपण अशी पूर्ण तयारीने त्याच्यात उतरलेलो आहोत आणि त्याच्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा. आनंद शाळेत प्रवेश घेतल्यानंतर तिथं नेमक्या नियम आणि अटी कोणत्या असतील? आता कसं आहे की नियम म्हणजे 60 वर्षापासून आपण प्रवेश देणार आहोत. आणि जर कुणी गरजवंत असेल, त्याला 55च्या अगोदर 55च्या पुढं पाहिजे असेल तर आपण वेटिंग लिस्टमध्ये ठेवू. जर आपल्याकडे जागा अवेलेबल असेल तर 55च्या पुढं पण देऊ, असं तिथं आहे. प्लस नियम अटीमध्ये तिथले नियम पाळणं पाहिजेत. कारण हे बघा, शेवटी आपल्याला व्यवस्थित व्यवस्थापन चालवायचं असेल तर प्रत्येकजण नियम असतो आणि नियम पाळले तरच त्याचे बेनिफिट्स मिळतात आणि व्यवस्थित कार्य चालू राहतं आणि सगळ्यांनाच तो आनंद मिळतो. तर त्या दृष्टीने आपण जसं आमच्या कामकाजात चुकीला माफी नाही आहे, थोडी बहुत पेनल्टी आहे, त्याच्यातनं आम्ही सामाजिक कार्य करतो, तसं आपण तिथं एक पेटी ठेवूया की जेणेकरून ज्याला वाटतं की माझी चुकी झाली, मी आज ह्याला बोलायला नाही पाहिजे होतं, त्याच्यासोबत भांडायला नाही पाहिजे होतं, मी जास्त आवाज चढून बोललो किंवा माझ्याकडनं हे काम चुकलं, माझ्याकडनं हे थोडं नुकसान झालं,
तुम्हाला वाटत असेल, ज्याला वाटत असेल तर त्यांनी 50-100 रुपये त्या दानपेटीत टाकायचे, ते सामाजिक कार्यासाठी वापरले जाणार आणि त्याला एक आपण डिजिटल कोड पण देऊ, तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर पण करू शकता आणि ही योजना आपण सगळीकडे करू शकतो. म्हणजे ज्याला खरंच आपल्या कामात चुकी झाली वाटतं आणि ज्याला आपल्या आयुष्यात सुधारणा करायची आहे आणि त्याचे यशाचे फळं चाकायचे आहेत, त्यांनी नक्कीच पेनल्टी भरू शकता. मी माझ्या व्यवसायाच्या यशाला तर पेनल्टी सिस्टीमला खूप महत्त्व देतो. पण काही ज्येष्ठ नागरिक हे प्रवेश घेतीलच, ज्यांच्याकडे पैसा आहे, ते जे तुम्ही ठरवून दिलेलं फी स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश होईल. पण असेही काही लोक आहेत की ज्यांच्याकडं आर्थिक तरतूद नाही आहे, ज्यांच्याकडं पुरेसा पैसा नाही आहे, तर ते आपल्या आनंद शाळेमध्ये कसा प्रवेश घेऊ शकतात? आता कसं आहे, ज्यांना नुसती आनंद शाळा करायची 11 ते 5 त्यांना फक्त 36,000 रुपये वार्षिक फी राहील, म्हणजे 3,000 महिना. आणि ज्यांना तिथं राहायला यायचं आहे कायमस्वरूपी किंवा थोड्या दिवसासाठी, तर तिथं किमान आपल्याला 1 वर्षाची फी 1,32,000 आहे, म्हणजे 11,000 रुपये महिना आहे. मग त्यात 2 टाईमचं जेवण, 2 टाईम नाश्ता, 2 टाईम चहा, राहणे आणि आनंदशाळा फी कवर आहे. ती 3 शेअरिंग आहे. मग त्यात तुम्हाला 2 शेअरिंग पाहिजे असेल तर 12,000 जाईल. त्यात तुम्हाला विथ फर्निश्ड पाहिजे, विथ AC पाहिजे, तर त्या सगळ्या सुविधा त्यावेळेला दिल्या जातील. आणि गरजेनुसार आम्ही अजून एक टॉवर पण बांधणार आहोत तिथं, म्हणजे 1 RK 1 BHK ज्याला तशी गरज आहे तशी पण सोय उपलब्ध करणार आहोत आणि तो प्रवेश घेऊ शकतो. पण ज्याला आर्थिक परिस्थिती नाही आहे, तुम्ही प्रश्न बरोबर विचारला की आर्थिक परिस्थिती नसेल तर त्याने काय करायचं, मग त्याने आनंद घ्यायचा नाही का? पण आमच्याकडं त्याला सुद्धा सोय केलेली आहे आम्ही, की जे कष्टकरी वर्ग असतो किंवा स्वयंपाक करणाऱ्या बायका असतात, धुणं भांड्या करणाऱ्या बायका असतात, डस्टिंगची कामं करणाऱ्या बायका असतात किंवा कामाला कुठं जाणाऱ्या बायका असतात, अशांना सुद्धा जर तुम्हाला आनंद शाळेचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. सकाळच्या वेळेत, संध्याकाळच्या वेळेस काम करून त्याचा पगार घेऊन आनंद शाळेची फी भागू शकता. किंवा तेवढं पण तुम्हाला काम होत नसेल तर आमच्याकडे आता आम्हाला स्वयंपाकाला समजा 20 बायका लागणार असेल तर आम्ही 40 बायका घेऊ आणि 20 बायकांना शाळेत पाठवू, एक दिवस स्वयंपाक करायला थांबू. दुसऱ्या दिवशी त्या स्वयंपाक करणाऱ्या बायका शाळेत जातील, शाळेत गेलेल्या बायका स्वयंपाक करतील. म्हणजे त्यांना पूर्ण आनंद शाळेचा आणि कामाचा दोन्हीचा अनुभव घेता येईल आणि आनंद घेता येईल. मग तसंच आम्ही धुणे भांडे, एक दिवस धुणे भांडे करतील, एक दिवस शाळा करतील. असं आम्ही डस्टिंगची कामं आहेत, फूड कोर्टला आहे, हॉटेलला आहे, अशा सगळ्या प्रकारची कामाला तर स्टाफ लागणारच आहे. आणि आम्ही अशी जो कोण इंटरेस्ट आहे ज्याला येण्यात काम करून म्हणजे कमवा आणि शिका, तशी कमवा आणि आनंद शाळेचा आनंद घ्या, अशी आमची योजना आहे. प्लस आम्ही ज्यांना आनंद शाळेत येऊन काम करायची तयारी आहे, कसं आहे, बरेच लोक रिटायरमेंट नंतर सुद्धा व्यवसाय चालू करतात किंवा कामकाज हाती घेतात नवीन. म्हणजे माणूस कार्यरत म्हणलं तर 80 वर्षापर्यंत व्यवस्थित राहू शकतो, 60 ते 80. मग त्याच्यासाठी त्याचं आनंदी मन लागतंय, आर्थिक आणि शारीरिक स्वास्थ्य लागतंय. मग शारीरिक स्वास्थ्य तुम्हाला आनंद शाळेत आलं तर निश्चितच मिळणार आहे. तुम्हाला मन मोकळं करायला, बोलायला जागा झाली, तुम्हाला त्याचं ॲक्टिव्हिटी वाढल्या, तुमचं तिथं कामकाज व्यवस्थित चालू झालं, मन मोकळं झालं, आनंदाच्या गोष्टी करता आल्या, तर तुमचं BP शुगर ऑटोमॅटिकच स्वास्थ्य व्यवस्थित राहणार आहे, त्या गोष्टीचा खर्च वाचणार आहे, तोच तुम्ही आनंद शाळेत करू शकता. आणि प्लस तुमच्या कलागुणांना वाव पण मिळणार आहे. तुमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्येच कोणाला बासरी चांगली वाजवत असेल तर तो बासरी वाजवायचं शिकू शकतो, एखाद्याला स्विमिंग येत असेल तर तो स्विमिंगचं ट्रेनिंग देऊ शकतो, एखाद्याला बाकी तबला येत असेल तर तो तबला शिकू शकतो, असं तो जिमचा ट्रेनर होऊ शकतो. असं ती पण सोय आहे. तुम्ही तासभर 2 तास तसंच सोय द्या, तुम्हाला त्याचं मानधन मिळेल किंवा फीजमधनं सूट मिळेल. अशा प्रकारची आम्ही सोय केलेली आहे. आणि ज्यातनं बाहेरचा स्टाफ लागेल ते मग बाहेरचा घेऊ आम्ही. ज्याला आनंद शाळेतल्याच ज्येष्ठ नागरिकांना ज्याला सेवा द्यायची आहे, काम करायचं आहे, ते सुद्धा आम्ही स्वीकारणार आहोत आणि बाहेरचा स्टाफ पण घेणार आहोत. नक्कीच. म्हणजे आनंद शाळा ही ज्येष्ठांसाठी खऱ्या अर्थानं आनंदाची शाळा असणार आहे आणि तिथं त्यांना पुरेपूर सगळ्याच गोष्टींचा आनंद मिळणार आहे. जर सर आत्ताच तुम्ही आनंदाच्या शाळेचं स्वरूप कसं असणार आहे याच्याबद्दल सांगितलं, तर आनंदाच्या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा किंवा सोयी कशा स्वरूपाच्या असणार आहेत? कसं आहे, ज्येष्ठ नागरिक म्हणलं तर त्यांचे वैद्यकीय जे आहेत त्या अडचणी थोड्या जास्त असू शकतात लहान मुलांपेक्षा. पण तरीसुद्धा
आम्ही तर असं प्रयत्न करू की आनंद शाळेत आल्यावर तुम्हाला जास्तीत जास्त दवाखाना लागूच नाही, पण लागला तर तिथं ओपीडी असणार आहे. तुम्ही ओपीडीचे काय 50-100 चार्जेस भरून तुमची तपासणी करायची आहे. सगळ्याला तर ती गरज नसणार आहे. आणि मग ते तपासणी करून जर तुम्हाला जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या कारणासाठी जायचं असेल तर आम्ही 2 हॉस्पिटलसोबत बोलणी केलेली आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट होऊ शकता. आणि ते सगळे ॲम्ब्युलन्स येणे हे ते सगळ्या सुविधा आम्ही विचार केला आहे आणि ठरवलेला आहे. तो जो वैद्यकीय खर्च आहे, समजा एखादी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आपल्या आनंद शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे, ती राहते आणि एखादा मोठा आजार एखाद्या व्यक्तीला जर झाला असेल आणि त्याला ॲडमिट करावं लागलं, वैद्यकीय उपचार घ्यावे लागले, तर तो जर मोठा खर्च येणारा असेल तर तो कोण करणार? आता कसं आहे, ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिक त्यांच्या घरात राहतात आणि हा खर्च येतो तो त्यांनाच करावा लागतो. तर इथं सुद्धा आपण त्यांनाच करावं लागणार आहे. किंवा इन्शुरन्स कसं जास्त वय झालं की इन्शुरन्स काढले जात नाही किंवा त्याला निर्बंध येतात, जास्त त्याचे EMI लागतात समजा. तर त्यामुळं आपण प्रयत्न करू की त्यांचा इन्शुरन्स उतरवण्याचा जेवढं शक्य आहे तेवढं. आणि ज्यावेळेस शक्य नाही त्यावेळेस त्यांना खर्च करायचा आहे आणि त्यातनं एखाद्याकडे समजा नाही पैसेच नसेल तर आम्ही मग आमच्या संस्थेमार्फत आम्ही आता नुकतीच एक प्रीतम आपुलकी व जिव्हाळा ट्रस्टची स्थापना करायला दिलेलं आहे. मग त्या माध्यमातून पण आम्ही करू. असं शेवटी त्यांचं सगळं स्वीकारलं तर सगळ्या सुखदुःखात सामील होणं आपलं जबाबदारी आहे आणि ते आम्ही नक्कीच व्यवस्थित पार पाडू. निश्चित. म्हणजे तिथं सुद्धा तुम्ही तुमचं सामाजिक भान ठेवून त्यांना जे काय असेल ते सहकार्य सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करणार आहात. या शाळेत सेवा देण्यासाठी मनुष्यबळ निश्चितपणानं लागणार. याचं नियोजन तुम्ही कसं केलं आहे आणि किती लोक असणार आहेत? आता एवढी मोठी सगळी यंत्रणा राबवायची. आनंद शाळा ही 300 लोक येऊन जाऊन करतील आणि 300 लोक राहतील अशी आम्ही एवढी व्यवस्था सुरुवातीच्या ह्याच्यात करतोय. म्हणजे 600 लोकांची ही आनंद शाळा आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला स्टाफ लागणार आहे, सगळी स्वच्छता, कारण आपण मेन स्वच्छता ह्याच्यावर भर देणार आहोत आणि नीटनेटकेपणा आणि अन्न क्वालिटी पण चांगली असली पाहिजे तरच लोक तिथं येतील आणि आनंदाने राहतील, ह्याची आम्ही निश्चितच काळजी घेऊ. त्याच्यासाठी लागणारा स्टाफ तर आम्ही निश्चितच चांगला आणि ट्रेन स्टाफ घेऊ आणि त्यांना प्रेमभाव, ज्येष्ठांसोबत कसं वागायचं, कसं त्यांची सेवा करायची ह्याचं निश्चित ट्रेनिंग दिलं जाणार. ज्यांना ह्या कामात आवड आहे तो स्टाफ घेतला जाणार आणि प्लस आनंद शाळेत जे आहेत ते सुद्धा त्याच्यात सहभागी होऊ शकतात, सेवा देऊ शकतात. अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करत आहोत. आनंद शाळा ही संकल्पना आपण सांगलीसारख्या सिटीमध्ये रुजवताय, उभी करताय. काय चॅलेंजेस किंवा आव्हानं आहेत असं वाटतं? चॅलेंजेस म्हणजे कसं, आर्थिक हा मोठा प्रकल्प आहे की आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या प्रकल्पामध्ये हा सर्वात आर्थिक मोठा प्रकल्प आहे. पण आता हाच प्रकल्प मी पुण्यासारख्या ठिकाणी राबवायचा म्हणलं तर जाग्याच्या किमती 4-5 पट महाग आहेत. प्लस तिथला सर्व स्टाफ खर्च तो जास्त आहे, स्टाफचे पगार जास्त आहेत. प्लस एवढं करून सुद्धा की तिथं शुद्ध हवा तेवढी मिळणार नाही आहे तुम्हाला. जे शहरीकरण झालेले आहेत तिथं शुद्ध हवा नसते आहे. आणि नुकतंच आपला महाराष्ट्राचा ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस महाराष्ट्रात सांगलीची सगळ्यात शुद्ध हवा डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे आम्ही शुद्ध हवेत सांगलीसारख्या चांगल्या ठिकाणी आम्ही ही पहिली योजना राबवतो आहे, प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा. आणि राहण्याची व्यवस्था असल्यामुळे तुम्ही सांगलीतनं येऊ शकताय, पुण्यावरनं येऊ शकताय, मुंबई येऊ शकताय, अमेरिकेतनं येऊ शकताय, कॅनडातनं येऊ शकताय. राहण्याची व्यवस्था असल्यामुळे तुम्ही कुठनं येऊ शकताय, त्याची काळजी नाही आहे. म्हणजे परदेशातले लोकसुद्धा ज्येष्ठ नागरिक या आनंद शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतात? हो, निश्चितच. का नाही, कारण आम्ही जी राहण्याची 9 मजली बिल्डिंग बांधतो आहे, जो राहण्याचा आनंद निवासचा टॉवर आहे, त्यामध्ये आम्ही अशी व्यवस्था करणार आहोत की एक मजला पूर्ण जेंट्ससाठी, एक मजला पूर्ण लेडीजसाठी, एक मजला पूर्ण कपलसाठी, एक मजला पूर्ण फॉरेनरसाठी. म्हणजे जे बाहेर देशातनं आलेत किंवा जे बाहेर देशात सर्व्हिस करून भारतात स्थायिक झालेत तर त्यांना टाप टिपपणा, स्वच्छता ही एक्स्ट्रा द्यायला पाहिजे इतरांपेक्षा. तर त्या दृष्टी आम्ही त्यांचा मजला वेगळा करत आहोत. मग तिथं 2 शेअरिंग, 3 शेअरिंग, स्वतंत्र रूम हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करत आहोत. म्हणजे त्याला आजूबाजूचं वातावरण, त्याला कंपनी, शेजारी चांगले मिळावे हे आम्ही निश्चितच पाहणार आहोत. तुम्ही मगाशीच उल्लेख केलात की आनंद शाळेमध्ये तुम्हाला कधीही येता येईल. म्हणजे जर राहायचं असेल तर ते राहू शकतात, पण ज्यांना सकाळी येऊन संध्याकाळी जायचं आहे अशा लोकांसाठीची
सुविधाही तिथं असणार आहे? हो, दोन्ही सुविधा आहेत. तुम्ही 11 ते 5 नुसती शाळेला येऊ शकता. म्हणजे थोडक्यात ही योजना कशी आहे की ज्यांना बाबा घरात राहायला अडचण आहे, एकट्याचं करायला, सगळं सांभाळायला, कसं आहे की आपण एकट्या दोघांसाठी करणं म्हणजे खूप खर्चिक आहे आणि त्रासाचं आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही आनंद शाळेत या. आम्ही म्हणतोय तुमचं घर आहे, बंगला आहे, तो भाड्याने द्या, त्याचं उत्पन्न इकडं आनंद शाळेत लावा. म्हणजे तुम्हाला कुठली जबाबदारी राहणार नाही. तुम्ही तुमचं जीवन आनंदाने व्यतीत करू शकता आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आणि जे म्हणजे लांबून येथे ते येऊ शकतात. आता हे आम्ही असं फीसचं पण स्ट्रक्चर केलं आहे की एखादा अमेरिकेत समजा मुलगा सर्व्हिस करतोय, त्याचे आई वडील किंवा नुसते वडील किंवा आई समजा भारतात आहेत, तर तो काय म्हणेल की मी डिपॉझिट पण आम्ही पद्धत ठेवलेली आहे की तुम्ही तुमच्याकडे ज्या पैसे आहेत तेवढं डिपॉझिट ठेवा आणि त्याचं व्याज देऊ आम्ही 8% प्रमाणे. म्हणजे जसं आम्ही HDFC बँकेचं कर्ज घेतलेलं आहे ह्याला, तर त्याला पण आम्हाला व्याज द्यायचं आहे 8%. त्याच्याऐवजी तुम्हालाच आम्ही व्याज देऊ आणि तुमचं डिपॉझिट पण राहील. मग एखादा अमेरिकेतला मुलगा म्हणू शकतो की हे मी 15 लाख रुपये तुम्हाला एकदम देतो, 15-20 त्या ह्याच्यात माझ्या म्हणजे पालकांना तुम्ही सांभाळा. तर मग त्याला प्रत्येक महिन्याला फीस भरायची, पैसे पाठवायची आणि ते परत त्यांच्या पालकांना पण ही जबाबदारी राहणार नाही. ते म्हणजे एकदम मुक्तपणे राहू शकतात, टेन्शन फ्री राहू शकतात. म्हणून आपण डिपॉझिटची सुविधा केली आहे. ज्यांना डिपॉझिट कमी आहे, बाबा 5 लाख आहे, तर 8 म्हणजे 40,000 रुपये तुमच्या फीसमधनं वजा होतील. तुम्ही 5 लाख ठेवू शकता, 2 लाख ठेवू शकता, 1 लाख, तुमच्या सोयीनुसार तुमच्याकडे उपलब्ध असलेली राशी तुम्ही ठेवू शकता आणि त्याचा वापर आम्ही डेव्हलपमेंटसाठी आनंद शाळेच्या करू आणि आमचं बँकेला जे व्याज द्यायचं ते आम्ही तुम्हाला देऊ. व्याजाच्या पैशातनं तुम्ही आनंद शाळेत राहू पण शकता. तुम्ही आनंद शाळेसाठी आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? आनंद शाळेसाठी मी एवढंच आवाहन करेल की ही सुविधा जी निर्माण आम्ही करतो आहे ती आज काळाची गरज आहे. आणि पूर्वी मी अगोदर बोलल्याप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धती ह्यामुळे ही गरज निर्माण झालेली आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत ज्येष्ठ नागरिकांना करमायचं, बोलायला माणसं असायची, काम असायचं. आज सगळं उपकरणावर अवलंबून झाल्यामुळं काम कमी झालेलं आहे, काम कुणाला करायचं नाही आहे आणि म्हातार वयात तर होत नाही आहे. तर मग अशावेळी तुम्ही आनंद शाळा ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे की आनंद शाळेत तुम्ही या आणि आनंदाने तुमचं आयुष्य व्यतीत करा. मग आनंद शाळा त्यासाठीच आपण बनवलेली आहे की तुम्ही एकटं दुकट्याचं करायचं अवघड होतं आहे. आणि मुळात म्हणजे कसं की जोपर्यंत नवरा बायको आहे तोपर्यंत तरी रुटीन व्यवस्थित असतंय, पण नवरा बायकोमध्ये एक जण अगोदर गेला आणि एक शेवटी निसर्गाचा नियम आहे, कधी ना कधी प्रत्येकाला जायचं आहेच. तर मग एकटाच राहिल्यावर तो खूप अवघड होतंय. मग अशांसाठी तर त्यांनी अवश्य आनंद शाळेत यावं आणि स्वतः अनुभव घेऊन इतरांना पण आव्हान करावं आणि नक्कीच तुम्ही खुश होणार, आनंदी राहणार. तर प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा आपल्या सांगलीमध्ये सुरू होते आणि निश्चित मला असं वाटतं की या आनंद शाळेमधून अनेक ज्येष्ठ नागरिकांना या शाळेमध्ये आनंद मिळेल आणि तो आनंद तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्ही सत्यवेद माध्यम समूहामध्ये या आनंद शाळेच्या निमित्तानं आवाहन करण्यासाठी आलात याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मी सत्यवेद माध्यम समूह कुलकर्णी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलायला संधी दिली व आनंद शाळेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आणि ती निश्चितच सर्व प्रेक्षकांना उपयोगी पडेल. आणि ज्यांना समजा ज्येष्ठ नागरिक घरात नसतील आजूबाजूला, पण आजूबाजूला ज्या ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात त्यांना ही निश्चित माहिती सांगा, त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्या, हे मी सगळ्यांना आव्हान करतो. आणि माझी आनंद शाळा यशस्वी होईल आणि आमच्याकडनं ज्येष्ठांची चांगली सेवा घडेल आणि ते आनंदी जास्तीत जास्त राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, सांगलीमध्ये भारतातली ज्येष्ठ नागरिकांसाठीची पहिली आनंद शाळा सुरू होते आणि याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण बोलवलं होतं सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक आणि व्यावसायिक अभिनय कामाजी यांना. तर त्यांच्याकडून आज आपण या आनंद शाळेबद्दल सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.